एखाद्याच्या घरी पाहुणे यावेत, त्या सासूनं सासऱ्यानं देरानं भायानं सगळ्यांना जेवायला द्यावं, नंतर हळू त्या सुनावणार जाय मग आता तू वाढतोय आता सूर्य घेतील, अशी एकंदरीत अवस्था तुम्ही माझी केली. आपण सर्वांनी वेगवेगळे प्रयोग बघून म्हणजे एक तो शिवाजी भोसले ज्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देशामध्ये नाव कमवलं, रयतेचं स्वप्न साकार केलं, तो एक भोसले. आणि दुसरा हा भोसले जो अजूनही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेबांचं काम मोठ्या नेटानं करत आहे. त्यामुळे मी सर्वप्रथम कार्यक्रमाच्या वक्तव्याच्या अगोदर भोसलेकरांचे खूप खूप अभिनंदन करतो, आभार मानतो की आपल्यासारख्या महाराजांची मला आवश्यकता आहे. महाराज आपल्या या प्रयोगातून 2-3 गोष्टी बोलण्या अगोदर ज्या संयोजकांना मला या ठिकाणी बोललो त्यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो. अनिलराव, सोनवणे साहेब, अजयराव. काय होतं यानंतर माझी एक विनंती असेल, कार्यक्रम एखादा सेपरेट ठेवत राहा, कारण तुमची मानसिकता ऐकण्याची नसते. शाळेमध्ये मास्तर असल्यामुळे विद्यार्थी किती वेळ एखाद्या शिक्षकाला सहन करू शकतो त्याचं चांगलं सूत्र मला माहित आहे. पण काय होतं, लहानपणी असताना आमची मोठी आई म्हणजे माझ्या वडिलांची आई अंगाला खरू झाली, ताप आला, पित्त झाले की आमच्या घरासमोरच्या लिंबाचे पानं जमा करायची, ते कुटायचे आणि पाजायचा प्रयत्न करायची. मग आम्ही ते पित नव्हतो. मग आमचे चुलते हात धरायचे, भाऊ पाय धरायचे, आई नाक दाबायची, मग आमचं तोंड खुलायचं आणि आमची आजी ते पोटात टाकायची. प्रचंड राग यायचा तिचा. मरत नाही म्हणे म्हातारी झाली, कशासाठी करोडक पाणी पाजत असं. पण तिचा उद्देश असा होता की आमच्या लेकराला कुठलीही मरीमारी बिमारी होऊ नये, त्रास होईल सहन करेल पण तो त्या बिमारीतून मुक्त होईल. आणि माझ्यावरही तीच आता लिंबाचा कडूपाला पाजण्याची वेळ तुमच्यावर आली. त्यामुळे तुम्ही हलणार नाहीत, तुमचे हातपाय काय पकडण्याची वेळ येऊ देणार नाही. पण मला प्रचंड विश्वास आहे बाबासाहेबाला, फुल्यांना, शाहू महाराजांना आणि शिवाजी महाराजांना, जिजामातेला, अहिल्यादेवी होळकरांना, अण्णाभाऊ साठेंना ऐकण्यासाठी कुणालाही जबरदस्ती करावी लागत नाही. आपण वैचारिक वारसदार आहोत. फुले, शाहू, आंबेडकर पेरत असताना महाराष्ट्राचा जेव्हा आपण विचार करू लागतो, सरांनी आता सांगितलं की खरातंगड खूप लोक गेले. सर, खरातंगड जाणाऱ्या 70% महिला यांना मुलं बाळ होत नव्हते सर. आणि मला पुढे बसलेल्या माझ्या माता भगिनींना आणि बांधवांना, महाराष्ट्रातील तमाम त्या लोकांना दोष द्यायचा आहे जे एखाद्या पतीला किंवा पत्नीला मूळ बाळ होत नसेल तो वांजोटा म्हणून तिच्याकडे बघत असतात. आणि ते बोल तिचे, तो राग, ती भीती, मी ही जर वांजोटीत राहिली तर मला आयुष्यभर वांजोटी लोक म्हणतील आणि म्हणून असे बाबा मुलगा होईल किंवा मुलगी होईल, माझ्याकडे आलं तर अपत्य होईल अशी लालूच दाखवतात. त्या लालची पोटी आणि तुम्ही मारणारे जे टोमणे आहेत त्या टोमण्यापायी ह्या बाया बळी पडतात सर. आणि म्हणून मला समाजाला विनंती करायची आहे, ज्या क्रांतीबा महात्मा फुल्यांना वारस नव्हता, मुलगा नव्हता, लेकरूबाळ झालं नाही, महात्मा फुलेंच्या वडिलांनी, गोविंदरावांनी महात्मा फुलेंना सांगितलं सर की आता ज्योतिबा, सावित्रीला काही मुलबाळ होत नाही, तू दुसरा लग्न कर, तिला सवत आणू, पुन्हा गोविंदाने संसार होईल. महात्मा फुले नाही हो नाही हो म्हणत होते. बऱ्याच पाहुण्यांनी दबाव टाकला आणि महात्मा फुले तयार झाले. त्याआधी एक आट आहे म्हणले, बाबा बोल ज्योतिबा काय आट आहे म्हणे, आपण मेडिकल करू. मेडिकलमध्ये वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरने सांगितलं की सावित्रीमध्ये दोष आहे, तिला मूळ बाळ होत नाही, मी लगेच करायला तयार आहे. पण डॉक्टरांनी मला तपासलं आणि माझ्या जर दोष सांगितला तर तुम्हाला मला संगती आणावं लागेल, सावित्रीचं लग्न दुसरं करून द्यावं लागेल. विचार करा, जगामध्ये आपल्या पत्नीवर एवढं प्रेम करणारा माणूस, आपल्या पत्नीवर नुसतं मुलबाळ होत नाही म्हणून तिचा तिरस्कार न करता तिला आपलं करणं, तिला शिकवणं. आणि मला असं वाटतं नीलम मॅडम, ही सगळी महात्मा ज्योतिबा फुलेची मेहरबानी आहे की तुम्ही आज या पदावर बसलेले आहात. इथं बसलेली प्रत्येक स्त्री
जी आज माना सन्मानाने फिरू लागलेली आहे, जी या देशाच्या सर्वोच्च पदावर 2 महिला गेल्या असतात आतापर्यंत, प्रतिभाताई पाटील असतील, मुर्मूजी असतील. ही ताकद, त्या चुलीपाशी बसणाऱ्या बाईच्या अंगात येणारी ताकद, महात्मा फुल्यांची जयंती काल परवा 11 तारखेला झाली. आणि महात्मा फुल्यांचं उदाहरण मी आज बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं का देऊ इच्छितो, त्याचं कारण आहे की जो मेरे बाप का गुरु आहे. बाबासाहेबांनी ऐऱ्या घेऱ्या नत्तू खऱ्यांना गुरु मानलं नाही. आणि म्हणून अशा गुरुची जी परंपरा आहे, जी वारसा आहे, जो वैचारिक वारसा तुम्ही आणि आम्ही महाराष्ट्रभर आज पेरत आहोत, हे अतिशय महत्वाचं आहे. 1947 ला देश स्वतंत्र झाला सर, आणि देश स्वतंत्र होत असताना या देशाच्या माईच्या पोटातून 47 ला पैदा झालेलं, निर्माण झालेलं मंडळ म्हणजे एसटी महामंडळ आहे, ज्याचे तुम्ही कर्मचारी आहे. 47 ची स्थापना आहे, ठीक आहे. बाबासाहेबांनी त्या काळामध्ये याला स्वायत्त केलं होतं. मंडळाच्या माध्यमातून, याच्या उत्पन्नाच्या माध्यमातून पुढे येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वेगळ्या पद्धतीची वाढ होईल अशी अपेक्षा होती. पण आज असं दुःखानं मला सांगा वाटतं की एसटी महामंडळ एवढी सगळ्यात कमी पगार सर कुठल्याही मंडळामध्ये नाही. बाकीच्यांना भरपूर पगार आहे, तुम्हाला कमी पगार आहे. आणि म्हणून मला तुमचं कौतुक वाटतं की घरदार सोडून काही, आता सर म्हणले की ड्रायव्हर आणि कंडक्टर झोपलेत, त्यांनाही झोप आवश्यक आहे. हे सगळं करत असताना लेकरं बाळ सोडून एक लाल परी, माझ्या ग्रामीण भागातला माणूस शहरी भागात आला पाहिजे, शहरी भागातला माणूस हा महापालिकेच्या भागात गेला पाहिजे, म्हणजे तालुक्याचा माणूस हा जिल्ह्याला आला पाहिजे, जिल्ह्याचा माणूस विभागाला आला पाहिजे, विभागाचा माणूस राज्यापर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठी लाल परीचं खूप मोठं योगदान आहे. आणि मला असं वाटतं की या देश जर महिला असेल, महाराष्ट्र जर महिला असेल, तर ही लाल बिंदी ह्या माईचं कुंकू आहे असं मी समजतो. आणि ते कुंकू तुम्ही चालवता ही भाग्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. काल परवा एक गेल्या रविवारची घटना आहे, हो रविवारचीच घटना आहे. भीवसेने नावाचा एक व्यक्ती सिल्लोडला कंट्रोल असतो, काय मानसिक ताण त्यांना येतो आणि ते आत्महत्या करतायत. मला नीलम मॅडम आम्ही तशा नाहीये, पण मला विनंती करायची आहे, आपण मुसलमान म्हणून जगत आहोत, हिंदू म्हणून जगत आहोत, आपण ख्रिश्चन बौद्ध म्हणून जगत आहोत, महार मान साळी तेळी कुमार वडा डकलर जात म्हणून जगत आहोत. मला तुम्हाला विनंती करायची आहे मानवांनो, 47 देश स्वतःला 75 वर्ष देशाला स्वतंत्र मिळून झाले. आपण माणसं म्हणून कधी जगणार आहोत? माणूस म्हणून माणसाला माणसासारखी वागणूक आपण कुठं कधी देणार आहोत? आणि बाबासाहेबांनी ज्या वेळेस देशाची राज्यघटना लिहिली, बाबासाहेबांचा मूळ उद्देश हा होता की या देशातलं नागरिक शास्त्र सुधारलं पाहिजे. नागरिक शास्त्र म्हणजे दुसरं तिसरं कोण नाही, माणसाने माणसासोबत केलेला व्यवहार हा सुधारला पाहिजे. आपण माणसं म्हणून जगलं पाहिजे. अधिकारी म्हणून तुमच्याकडे पद नक्की आलेलं आहे, तुमच्याकडे अधिकार आलेले आहेत, पण त्या अधिकाराचा गैरवापर होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यावी अशी मला या ठिकाणी विनंती करायची आहे. आणि जर एखाद्या कर्मचाऱ्यावर चुकुंदराचा अन्याय होत असेल तो बाबासाहेब का एक वाक्य बड़ा अच्छा है कि बाबा साहब कहते कि जुल्म सहने वाले से, जुल्म करने वाले से जुल्म सहने वाला ज्यादा गुन्हेगार होता है. त्या भीवसेने जर आत्महत्या केली असती, हत्या जर केली असती, तर मला वाटतं भीवसेने सारखे जे काही पीडित आहेत ते वाचले असते. म्हणून सुंदर असं वाक्य आहे, देश के लिए जब लड़ना पड़ा भगत सिंह को, देश के लिए जब लड़ना पड़ा भगत सिंह को, खुद की जान उसने गंवा दी, पर जान गंवाने से पहले 2 बार पार्लियामेंट में बॉम्ब फोड़ा था उसने. आपल्याला माहित नसेल, भगत सिंग काय डायरेक्ट फारफार गेले नाही, त्यांनी पहिले बॉम्ब फोडले, त्या डायर नावाच्या माणसाला गोळ्या घातल्या, त्यानंतर कुठं देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आत्महत्या केली. आत्महत्याचे फासावर लटकले, मनावर घेतलं असं ते पळून जाऊ शकले असते. मला विनंती करायची आहे, 134वी जयंती साजरी करत असताना अतिशय प्रमुख गोष्टीवर आपण फोकस केला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट, माय मावला तुमची जबाबदारी आहे. माझी आई काशीबाई, जेव्हा माझा जन्म झाला 9 महिन्यानंतर मला कळलं हे माझे वडील आहेत. 9 महिन्या अगोदर कळलं ती माझी आई आहे. म्हणजे माईच्या, मी या जगात येण्या अगोदर मी माझ्या आईच्या संपर्कात आलोय. 9 महिने 9 दिवस आईच्या पोटात राहिलोय. त्यामुळे आईची खूप मोठी जबाबदारी आहे. याच्या मुलींचा तुमची, सगळ्यात पहिले यांना मोबाईल देणं बंद करा. तुम्हाला स्नॅपचॅट कळत नसेल कसं गुपित असतं मेसेज, हा इंस्टाग्राम, आपल्याला व्हिडिओ माहिती आहे पण त्याच्या चॅटिंग सुद्धा असते.
काल परवा माझ्या शाळेमध्ये एक प्रकार घडला कॉलेजमध्ये, आणि त्या पोलिस वडिलांनी सहज फोन पेची हिस्ट्री चेक केली. त्या फोन पेच्या हिस्ट्रीमध्ये चॅटिंग सापडली मुलीची. तिला माहिती नाही फोन पे मध्ये चॅटिंग डिलीट होत नसते. फोन पे एकमेव ऍप असा आहे ज्यातला कुठला शब्द डिलीट होऊ शकत नाही, बाकीचे ते डिलीट होऊ शकतात. म्हणून मला विनंती आहे की आपण ज्या मुलींना फोन देत आहात त्या फोनचा काय वापर होतो बघा. प्रत्येक वडिलांचा आईचा आपल्या मुलावर पूर्ण विश्वास असतो. त्या विश्वासाला कुठेतरी तडा जात आहे आणि हे युग अतिशय डेंजर झालेलं आहे. म्हणून हे जर तुम्हाला भविष्यातल्या पिढ्या चांगल्या निर्माण करायच्या असतील, चांगलं होऊ द्यायचं असेल, तर माता म्हणून तुम्ही जागृत असणं आवश्यक आहे. त्याचं कारण असं आहे, जर जिजामाता जागरूक नसत्या, जिजामातेला जर या महाराष्ट्रात होणारा अन्याय अत्याचार कळाला नसता तर हे ती राजे शिवाजी छत्रपती आपल्याला मिळाले असते का? रमाबाईला तर हे माहीत होतं, रमाबाईला तर हे कळालं नसतं. 4 लेकरं तिनं गमवलेत. राजरत्न, रमेश, गंगाधर, इंदू या 4 लेकरं ज्या बाईने गमवलेत त्या बाईला हे माहीत होतं की माझ्या लेकरांच्या विलासाला 100 डॉक्टर इथं भेटतील, पण माझ्या समाजाचा विलास करणारा एकच डॉक्टर आहे आणि तो म्हणजे माझा नवरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विचार करा, ज्या माणसाने तुम्हाला आणि आम्हाला किड्या मुंग्यांपेक्षाही बदतर, किड्या मुंग्या तरी विहिरीत जाऊन पाणी पिऊ शकल्या असत्या, भोसले साहेबांच्या कारखान्यात जाऊन साखर खाऊन आलो येऊ शकले होत्या, पण माणूस म्हणून माणसाला पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. तो अधिकार तुम्ही आम्हाला मिळून द्यायच्या बापानं. मला एवढंच म्हणायचं आहे की बाबासाहेबांनी फक्त दलितांसाठी, महाराजांसाठीच काम केलंय का? एससी, एसटी, ओबीसी और किती जाती आहेत? एक देश, एकच झेंडा, एकच राष्ट्रगीत. या देशामध्ये ताबूत ठेवणं, ते स्वीकारणं, लोकांना पटवून देणं साधी गोष्ट आहे का? भाषा अनेक, धर्म अनेक, जाती हजारो, 6000 जाती, तरीही सर्व एकत्र व्यवस्थित राहू शकतात. एकच त्याला कारण आहे, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान. आणि म्हणून तुम्हाला विनंती करायची आहे, आपण कुठल्या जाती धर्माचे आहेत मला माहित नाही. निळा पटका बांधायला प्रत्येक माणूस, निळा दमच्या घाट्याला प्रत्येक बौद्धच आहे असं मी मानत नाही. आम्हाला बौद्धापेक्षा बुद्धी महत्वाची वाटते, आणि बुद्धी जर तुम्हाला आम्हाला मिळवायची असेल तर बाबासाहेबांनी दिलेलं संविधान वाचलं पाहिजे. मला तुम्हाला प्रामुख्याने सांगायचं आहे, ते संविधान काय एकट्या जातीपुरतं, बौद्धांपुरतं मर्यादित नाहीये. बऱ्याच लोकांना वाटतं की संविधानामध्ये यांना अधिकार दिले, अरे बाबा आम्हाला फक्त 27%, बाकीचे सगळे तुम्हालाच आहे. आणि एकट्या बौद्ध समाजावर संविधानाचा अधिकार आहे असं मी का म्हणत नाही? त्याचं कारण आहे कि बाबा साहब ने जब संविधान लिखा तो कुछ लोगों ने बाबा साहब से पूछा भोसले सर कि बाबा साहेब एवढं मोठं संविधान तुम्ही लिहिलं, 395 तुम्ही आर्टिकल लिहिले, 6 पदवीचे तुम्हाला काही त्रास झाला नाही का? तर बाबासाहेबांचं सुंदर वाक्य होतं, मी हे संविधान लिहित असताना माझ्या समोर छत्रपती शिवरायांचं स्वराज्य, महात्मा फुल्यांचं शिक्षण आणि शाहू महाराजांचं आरक्षण माझ्या डोक्यात होतं, त्यामुळे मला कुठलाही त्रास झाला नाही. आणि या तिन्ही महामानवांना बाबासाहेब जेव्हा वाचतात, जेव्हा अनुभवतात, कृतीतून व्यक्त होतात, तेव्हा 2 गोष्टी आपल्याला प्रामुख्याने पाहाव्या लागतील की बाबासाहेबांना ज्या ज्या गुरुंना मानलं ते गुरु बघा. बाबासाहेबांनी मिशनजी चालवलं हे सगळं. शिवाजी महाराज ओबीसी, महात्मा फुले ओबीसी, तुम्ही जेवढेही नाव घ्याल, आता मी नाव सांगणार नाही, सगळे ओबीसीचं मिशन बाबासाहेबांनी चालवलं. आणि म्हणून तुम्हाला विनंती करायची आहे, बाबासाहेब हे फक्त दलितांचे नाहीये. बस झालं, लहानपणापासून शिकलं बाबासाहेब दलितांचे कैवारी होते. बाबासाहेब दलितांचे कैवारी नव्हते बेटे. आज जर नीलम मॅडमवर त्यांच्या वरिष्ठांनी जर काही त्यांना जर काही त्रास दिला तर त्यांना सुद्धा, नीलम मॅडम सुद्धा अधिकार दिला की एक अर्ज त्याच्यापेक्षा वरिष्ठाला देऊन त्याची वाट लावू शकतात. मग हा संविधान फक्त आमच्यासाठी आहे का? नाही, तर तुमच्यासाठी आहे. महिलांसाठी, विशेष महिलांसाठी तर किती मोठा दर्जा आहे. महिलांनी, एखाद्या महिलेनं, एखाद्या पुरुषाने 3 सेकंदात, 4थ्या सेकंदात बघितलं मॅडम, तर मॅडम त्यांच्यावर विनाविघ्नाचा गुन्हा दाखल होतो. इतकी मोठी ताकद संविधानाने त्या त्याच्यातील प्रत्येक जातीला दिली. ती फक्त बौद्धांच्या जातीला दिली का? बौद्धांच्याच महिला दिली का? नाहीये. भारतीय संविधान हे तुमचं आमचं सर्वांचं आहे. मी तर सतत सांगत असतो भाषणांमध्ये की आपण आपल्या घरामध्ये आपल्या आपल्या जातीचा धर्मग्रंथ वाचलंच पाहिजे. श्रद्धा असली पाहिजे, भोसले सर, श्रद्धा असली पाहिजे, पण कर्मकांड नसला पाहिजे, तो कट्टरता नसला पाहिजे. ज्या ज्या जातीमध्ये, ज्या ज्या धर्मामध्ये जेव्हा जेव्हा कट्टरता निर्माण झाली आहे, जेव्हा जेव्हा कडवटपणा निर्माण झाले, तेव्हा तेव्हा त्या जातीचा आणि त्या समूहाचा नायनाट झालेला आहे. हा इतिहास आहे. म्हणून कट्टरपणा असला पाहिजे, लवचिक असला पाहिजे, समाज हा लवचिक असला पाहिजे माणुसकीसाठी.
समाज हा लवचिक असला पाहिजे, इतरांवर प्रेम करण्यासाठी समाज हा लवचिक असला पाहिजे, बंधुभाव निर्माण करण्यासाठी. कट्टरता आपल्या घरात असली पाहिजे. निश्चित तुम्ही तुमचं लग्न करत असताना जातीपातीचा विचार करा, मी म्हणत नाही. पण जेव्हा जेव्हा आम्ही घराच्या बाहेर पडतो, काय एसटी महामंडळ जाताना इथून जालना रोड पलीकडे रोडनं का जातो पण अलीकडे रोडनं का घेत नाही? नाही ब्रिजपाशी 2 रोड घेता, एक औरंगाबादमधून बाहेर आहे आणि जालनापूर मधात चाललाय. काय एसटी आपली उजव्या साईडनं जात नाही, डाव्या साईडनंच का घेतो? लॉ, तो नियम आहे. तो नियम तुम्हाला आम्हाला सर्वांना सारखा आहे. कुठलीही गाडी असो, समजा या देशाचे देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांना वाटलं मुख्यमंत्र्यांना नाही त्या रोड नको, लय बोर झालं माझं, मी या रोड तापा घालतो, जमेल कसं? नाही जमणार. तो नियम आहे, तो कायदा आहे आणि तो कायदा सर्वांसाठी समान आहे. आणि म्हणून तुम्ही तुमच्या जाती धर्माचा धर्मग्रंथ वाचलं पाहिजे, त्याची श्रद्धा ठेवली पाहिजे. पण घराच्या बाहेर पडत असताना भारतीय संविधान हा सर्वोत्तम धर्मग्रंथ आहे आणि तो माझ्या देशाचा आहे, माझा आहे. इथल्या किड्या मुंग्यांना सुद्धा मानण्याचा अधिकार तुम्हाला नाही. हरणाचं पिलू पकडा, गोष्टीचं जेलमध्ये जाते, माणसाचे पिल्ले तर लय लांब आहे. म्हणून तुम्हाला विनंती करायची आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट, साधं झाड उद्याच्याला जर वाटलं इथलं हेडक्वार्टरला की हे झाड तोडायचं, मॅडम परवानगी घ्यावं लागणार आपल्याला. साधं एक झाड तोडण्याचा अधिकार तुम्हाला वैयक्तिक नाही, तो भारतीय संविधान देतं. म्हणून तुम्हाला विनंती करायची